इन्शुरन्स घेतेवेळी ही जर तुम्ही चूक केली तर तुमचे इन्शुरन्स पण गेला आणि इन्व्हेस्टमेंट पण गेली. 90% लोक इन्शुरन्स घेताना काय विचार करतात, मला इन्शुरन्स पण मिळावा आणि त्या पैशांवरती काही इन्व्हेस्टमेंट पण व्हावी. म्हणजे समजा माझा इन्शुरन्स संपला, 15, 20, 30 वर्ष झाली, तर मला पैसे रिटर्न मिळावे. तर ही जी चूक असते ना, खूप महागात पडते. आता कसं सांगतो तुम्हाला, 90% लोकांना काय वाटतं, मी एखादा इन्शुरन्स घेतलाय, वर्षाला मी 15, 20, 50,000 असे काहीतरी भरतो आणि एक 30 वर्षांसाठी इन्शुरन्स केला स्वतःच्या आयुष्याचा. समजा जर मी त्या 30 वर्षात एक्सपायर झालो तर माझ्या फॅमिलीला काही रक्कम मिळणार आणि जर मी एक्सपायर नाही झालो तर मी भरलेले पैसे आणि त्याच्यावर काहीतरी व्याज मिळणार. तर ही सगळ्यात मोठी चूक असते लोकांकडून. ना त्यांचा पूर्णपणे इन्शुरन्स होतोय ना त्यांची इन्व्हेस्टमेंट होते. आणि बऱ्याच लोकांना हे फसवलं जातंय एजंट कडून. का? एजंटांना चांगलं कमिशन मिळतंय, जे बँक किंवा जी कंपनी विकायला लागले त्यांना चांगला फायदा होतो आणि त्या लोकांनी ज्या इन्शुरन्स म्हणून घेतले आहे त्यांचं पूर्ण नुकसान होतंय. तर इन्शुरन्स घेतेवेळी नेहमी लक्षात ठेवायचं, इन्शुरन्स हा वेगळी गोष्ट असते. इन्शुरन्स असतो स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. मग तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्या, मेडिकल इन्शुरन्स घ्या, आणखीन कोणता इन्शुरन्स घ्या. इन्व्हेस्टमेंट असते स्वतःचे वेल्थ, पैसे वाढण्यासाठी. म्हणजे कधीही इन्शुरन्स घेतेवेळी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही एकत्र करू नये. इन्शुरन्स घेतलाय तर तो पूर्णपणे इन्शुरन्स असा, म्हणजे लाईफ इन्शुरन्स, म्हणजे मी एक ठराविक रक्कम वर्षाला भरतो, पुढचे 30 वर्ष भरेन. 30 वर्षामध्ये मी जर एक्सपायर झालो तर माझ्या फॅमिलीला एक रक्कम मिळणार आणि जर 30 वर्षामध्ये एक्सपायर नाही झालो तर ते माझे पैसे जातील. आता तुम्ही म्हणणार पैसे गेलं, चुकीचं आहे ना, दुसरी कंपनी आम्हाला पैसे द्यायला लागले 30 वर्षात जर एक्सपायर नाही झालो तर. तर असं करणं चुकीचं का ठरतं? मी एक 10 वर्षांपूर्वी माझा लाईफ इन्शुरन्स घेतलाय, तो 50 लाखांचा घेतलेला, त्याचा इन्शुरन्सची रक्कम जो ईएमआय होतोय ती फक्त होते 5,700 रुपये. आणि जर मी परत प्रीमियम मिळावा, म्हणजे मी 30 वर्षात मला काही झालं नाही तर परत मिळावा, त्याच्यासाठी मला भरावे लागणार होते 14,000 रुपये. म्हणजे 9,000 रुपये एक्स्ट्रा भरावे लागणार होते. तेच 9,000 मी एक्स्ट्रा जे भरणार होतो ते दुसरीकडे इन्व्हेस्ट केले असते तर ती खूप मोठी रक्कम झाली असती. त्यामुळे इन्शुरन्स वेगळा करा आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी करा. दोन्ही मिक्स केला तर ना तुमचा इन्शुरन्स होणार आहे व्यवस्थित, ना तुमचे पैसे वाढणार आहेत, ना वेल्थ क्रिएट होणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी मिक्स केल्या तर तुम्हाला पश्चाताप करावा लागतो. अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहतील.